नमस्कार. जय हिंद, जय भारत. ज्या पद्धतीची न्यूज सुरखीमध्ये येऊन आहे, ॲज अ खेमनई न टोटल इराणमध्ये इंटरनेट ब्लॉकआउट केला आहे. सोबतच अमेरिकेनं म्हणलं आहे की जर सामान्य जनतेवर हमला करसाल तर याची बदला आम्ही बहुत मोठ्या प्रमाणात घेऊ. तुम्हाला पता बी लागू देणार नाही का आम्ही कोण आहोत. सोबतच नुकत्याच ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालं आहे ॲज अ इंटरनॅशनल रिलेशनमध्ये, सोबत अमेरिका आपला ॲज अ कोलोनियल एजेंडा साधण्याचा प्रयत्नामध्ये ज्या पद्धतीनं उतरला, ठीक आहे. पहिलं तर साधलं त्यानं व्हेनेझुएला उचलून आणत आहे. सामदाम दंडभेद ज्या पद्धतीनं ॲज अ कंट्री कॉलोनियल इराचा जो एकदम एक्स्ट्रीम एंड अमेरिका साधण्याचा प्रयत्न करून राहिला, ज्याच्यामध्ये जे बाकी देश सापडले भुरगंडले त्याच्यामध्ये नंबर लागला इराणचा. इराण ॲज अ कंट्री रिकग्नाइज आहे, त्याच्यापाशी वर्ल्डचे थर्ड ऑइल रिझर्व ठेवून आहे, ठीक आहे. पण त्याच्यावर एवढा सांगसांग लागून आहे की तो सध्या आर्थिक तंगीत सुरू आहे. महंगाई आसमान छू गई आहे, 42% इन्फ्लेशन वाढलं आहे. त्याच्यातच लोक एकत्रित येतात. रजा पैलवी जो पहिला त्याच्या प्रिन्सचा पोरगा आहे तो बाहेरून भडकवण्याचा प्रयत्न करतो लोकांना, आणि लोक ॲज अ खेमनई विरोधात प्रोटेस्टला उतरतात. त्याच्यामध्ये प्रोटेस्ट एवढा स्ट्रॉंग होते की मिलिटरीला ऑर्डर देऊन डायरेक्ट फायरिंग करण्यात जाते आणि 40-45 जणांची डेथ होते. त्याच्यानंतर खेमनई इराणमध्ये ॲज अ इंटरनेट ब्लॉकआउट करते की त्यातला ॲज अ होणारा व्हायलन्स आहे तो बाहेर जायला नको, ठीक आहे. नुकताच ज्या पद्धतीचं वातावरणामधून ॲज अमेरिका चालला आहे, तर अमेरिका त्याच्यावर टिप्पणी करणारच. तर अमेरिकेनं म्हणलं का जर समजा पुन्हा काही जण जर अशीच न्यूज दिसत राहिली तर आम्ही डायरेक्ट येऊन हमला करू, ठीक आहे. सामदाम दंडभेदानं साधण्याचा प्रयत्न अमेरिका करतीलच, ठीक आहे. जो की स्वतःच आपला ॲज अ सेक्युलरिझम आणि डेमोक्रेसीची एक्स्ट्रीम ठेवणारा आज सगळ्यांचीच मत दिलं धावून राहिला त्या पद्धतीनं वाढून राहिलं की दुनिया बस आपली मुठ्ठी में. का कारण एखाद्यांची किस्मत खराब असते तर दुसऱ्याचा त्याचं लक साधून लागते. अशीच परिस्थिती आपल्याला दिसून राहिली आहे, ठीक आहे. वातावरणामध्ये ज्या पद्धतीनं चेंज होऊन राहिला आहे ॲज अ ग्लोबल लेवल, इंटरनॅशनल लेवलवर फ्युचर परिस्थिती घातक वाटून राहिली आहे. दंगे पहिलाच भडकवणारे हेच आहे, ठीक आहे. त्यांच्यात दोघाजणात झगडे लावून देणारे हेच आहे इस्राईल, इराण, शेती, इस्लाम, मुस्लिम, ज्यूस, ह्या सगळ्यांचा फडशापालट करणारा अमेरिकाच आहे. सोबतच तोच त्यांना वेपन प्रोव्हाइड करतो आणि बस तोच समझोता करून त्यांना झगडा भांडण केल्यानं काही मतलब नाही असं सांगतो. याच्यातच ज्या पद्धतीचं वातावरण पेटलं आहे त्याच्यामध्ये हात साधून घेण्याचा प्रयत्न अमेरिका, त्याच्यात तर तो बापच आहे आणि ट्रम्प तर तो मास्टर आहे, ठीक आहे. रजा पैलवी ज्या पद्धतीनं बाहेरून ॲज अ त्याला माहीत आहे संधीचा फायदा कसा घ्यावा, त्यानंच प्रोटेस्ट भडकवला असे न्यूजमध्ये सांगण्यात आलं आहे. आणि त्याच्यातच लोक ॲज अ इट इज फ्रीडम फाईट ज्या पद्धतीनं खेमनईनं इराणमध्ये ॲज अ महिलांसाठी बुरखा कंपल्सरी, सोबतच पुरुषांवर ज्या पद्धतीचे आणि तिथल्या वातावरणावर ज्या पद्धतीचे निर्बंध लादले होते, त्याच्यातून मुक्ततेसाठी लोक जे म्हणतो ना आपण इराण क्रांती, इराण मुक्ती मोर्चा आणि एक मार्च काढून बहुत मोठ्या प्रमाणात प्रोटेस्ट करून राहिले. परिस्थिती अशीच जर राहिली तर खेमनईची काही खरी परिस्थिती दिसत नाही. उपडून फेकून देतील त्याचे साम्राज्य, दुसरं कोणी येतील आणि ते अमेरिका समर्थक असतील आणि अमेरिका मग अमेरिकाच आहे, ठीक आहे. त्याला काही घेणं देणं नाही, त्याला फक्त तिथला ऑइल पाहिजे, ठीक आहे. त्याला आपला मकसद साधणे आहे, नाहीतरी तो लढवणारच आहे, नाहीतरी लढणारच आहे तुम्ही,
ठीक आहे. काही व्हिडिओबद्दल असाल तर कमेंटमध्ये कळवा. आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.